Friends, today we are going to learn some solved examples which are based on Ohm's law and resistivity. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण ओहमचा नियम आणि रोधकता यावर आधारित काही उदाहरणं जे ते अभ्यासणार आहोत. In the previous lecture, we have studied Ohm's law and resistance. या अगोदरच्या तासाला आपण ओहमचा नियम आणि रोध म्हणजे काय याचा अभ्यास केला आहे. And now we are going to study different types of examples which are based on Ohm's law and resistivity. आणि आज आपण ओहमच्या नियमावर आणि रोधकतेच्या सूत्रावर आधारित सोडवून दिलेली काही उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं अभ्यासणार आहोत. पाठीमागच्या तासाला मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या पुस्तकातील सोडवून दिलेली ही जी 5 उदाहरणं आहेत ती 5 उदाहरणं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहेत. पान नंबर 38 आणि 39 वरती असणारी ही 5ही उदाहरणं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवलेली असतील. त्यापैकी उदाहरण क्रमांक 1 आणि उदाहरण क्रमांक 3 ही चालू वर्षी स्वयं अध्ययनासाठी म्हणजे सेल्फ स्टडीसाठी असणारी 2 उदाहरणं आहेत की जी तुम्ही स्वतः वाचून अभ्यासून ती समजून घ्यावयाची आहेत. आता ही जी सेल्फ स्टडीसाठी असणारी उदाहरणं आहेत ती प्रथम आपण पाहूया आणि नंतर उरलेली 3 उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं त्याचं स्पष्टीकरण बघूया. लेट अस एक्सप्लेन द एक्झाम्पल्स विच आर in this year for self-study. Example number 1 and example number 3. Now we will see first example number 1. The resistance of a filament in a light bulb is 1000 ohm. विजेचा जो दिवा असतो त्या विजेच्या दिव्यामध्ये असणारं जे कुंडल आहे, जे तारेचं वेटोळ असतं, त्या तारेच्या वेटोळ्याचा रोध 1000 ओहम आहे असं सांगितलं आहे. इफ द बल्ब इज फेड बाय करंट फ्रॉम ए सोर्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स 230 व्होल्ट. जर या बल्बला 230 व्होल्ट विभवांतर असणाऱ्या विद्युत स्रोतापासून विद्युत पुरवठा केला असेल तर हाऊ मच करंट विल फ्लो थ्रू इट. तर त्या तारेच्या कुंडलातून किती विद्युत प्रवाह वाहत असेल किंवा वाहू लागेल हे आपल्याला काढायचं आहे. आता या उदाहरणामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय काय दिलंय बघा. गिवन थिंग्स आर दॅट इज रेजिस्टन्स ऑफ द फिलामेंट इन ए लाईट बल्ब इज 1000 ओहम. म्हणजे एका बल्बमध्ये असणाऱ्या फिलामेंटचा रोध दिलेला आहे 1000 ओहम. देन द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए सोर्स ऑफ लाईट इज 230 व्होल्ट. विद्युत स्रोत जो आहे की ज्याच्या सहाय्यानं या बल्बला विद्युत पुरवठा केला जाणार आहे त्या विद्युत स्रोताचं विभवांतर 230 व्होल्ट आहे. And now by using the formula which is given by Ohm's law, जो ओहमच्या नियमानं दिलेला किंवा ओहमच्या नियमावर आधारित जे सूत्र आहे त्या सूत्राचा वापर करून आपण करंट कसा प्रकारे काढता येतो बघा. वी कॅन यूज द गिवन थिंग्स इन दिस फॉर्म्युला and then we will get I is equal to 230 volt, that is the potential difference, upon 1000 ohm, that is
the resistance of the filament of the bulb? Then the answer is 0.23 ampere. आपल्याला ओहमच्या नियमानुसार मिळणारं विद्युत प्रवाह काढण्याचं जे सूत्र आहे ते I बरोबर V/R. I म्हणजे विद्युत प्रवाह, V म्हणजे विभवांतर आणि R म्हणजे विद्युत रोध. आता यामध्ये किमती घातल्यास I बरोबर विभवांतर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आहे 230 व्होल्ट, R म्हणजे रेजिस्टन्स आहे 1000 ओहम आणि म्हणून I बरोबर 230 व्होल्ट भागिले 1000 बरोबर 0.23 एम्पियर. द करंट फ्लोईंग थ्रू द फिलामेंट ऑफ द बल्ब इज 0.23 एम्पियर. आणि अशा प्रकारे त्या बल्बच्या फिलामेंटमधून वाहणारा विद्युत प्रवाह 0.23 एम्पियर इतका आहे. अशा प्रकारे फक्त सूत्राचा वापर करून कोणत्याही प्रकारचा बदल न करता दिलेल्या किमती वापरून हे उदाहरण आपण सोडवू शकतो. तर याच पद्धतीचं उदाहरण क्रमांक 3 आहे. एक्झाम्पल नंबर 3. ए करंट ऑफ 0.24 एम्पियर फ्लोज थ्रू ए कंडक्टर when a potential difference of 24 volt is applied between its two ends. जर एका वाहकातून 0.24 एम्पियर इतकी विद्युतधारा वाहत असेल आणि जर त्या वाहकाच्या दोन टोकामध्ये 24 व्होल्ट इतकं विभवांतर प्रयुक्त केलं असेल तर व्हॉट इज इट्स रेजिस्टन्स, तर त्या वाहकाचा रोध किती असेल. हियर इन दिस एक्झाम्पल potential difference across two ends of a conductor is given 24 volt and the current flowing through the circuit is given 0.24 ampere. या उदाहरणामध्ये आपल्याला रोधाच्या दोन टोकामध्ये प्रयुक्त केलेलं विभवांतर दिलेलं आहे 24 व्होल्ट आणि त्या रोधातून वाहणारी विद्युतधारा दिलेली आहे 0.24 एम्पियर. अँड फ्रॉम द फॉर्म्युला बाय ओहम्स लॉ दॅट इज R इज इक्वल टू V/I, वी कॅन कॅल्क्युलेट द रेजिस्टन्स ऑफ ए गिवन रेजिस्टर. आता त्या दिलेल्या रोधाचा रोध किती असेल हे आपण या ओहमच्या नियमानुसार मिळणाऱ्या सूत्राचा वापर करून काढू शकतो. R बरोबर V/I हे सूत्र आहे. V म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स, I म्हणजे करंट. द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस टू एंड्स ऑफ रेजिस्टर इज 24 व्होल्ट while the current flowing through the conductor is 0.24 ampere. Hence I is equal to 24 upon 0.24. The answer is R is equal to 100 ohm. And thus we get the resistance of the conductor is 100 ohm. आणि अशा प्रकारे आपणाला त्या वाहकाचा रोध 100 ओहम इतका मिळालेला आहे. या दोनही उदाहरणांमध्ये आपणाला उदाहरणात दिलेल्या माहितीवरून कोणत्याही प्रकारची फेरफार किंवा कोणत्याही प्रकारचा बदल त्या माहितीमध्ये न करता आहे त्या माहितीच्या आधारे केवळ सूत्राचा वापर करून ही उदाहरणं सोडवता येतात. आणि अशा प्रकारची उदाहरणं बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये 2 मार्कांसाठी विचारलेली असतात. अँड नाऊ वी विल सी अदर 3 एक्झाम्पल्स, दॅट इज एक्झाम्पल नंबर 2, एक्झाम्पल नंबर 4 अँड एक्झाम्पल नंबर 5. नाऊ लेट अस सी एक्झाम्पल नंबर 2. आता आपण उदाहरण क्रमांक 2 पाहूया. द लेंथ ऑफ ए कंडक्टिंग वायर इज 50 सेंटीमीटर. एका वाहक तारेची लांबी
50 सेंटीमीटर आहे अँड इट्स रेडियस इज 0.5 मिलीमीटर आणि तिची त्रिज्या 0.5 मिलीमीटर आहे. इफ इट्स रेजिस्टन्स इज 30 ओहम, जर तिचा रोध 30 ओहम असेल, व्हॉट इज द रेझिस्टिव्हिटी ऑफ इट्स मटेरियल. तो वाहक किंवा ती वाहक तार ज्या पदार्थापासून बनलेली आहे त्या पदार्थाची रोधकता किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. रोधकतेचं जे सूत्र आहे ते सूत्र खाली दिलं आहे बघा. रेझिस्टिव्हिटी ऑफ द मटेरियल दॅट इज रो इज इक्वल टू RA अपॉन L. This is the formula which is used to calculate resistivity of a specific material. एखाद्या विशिष्ट पदार्थाचं किंवा एखाद्या विशिष्ट द्रव्याची रोधकता काढण्यासाठीचं हे सूत्र आहे. रो इज इक्वल टू RA अपॉन L. आता या सूत्रामध्ये R is the resistance of a given material or substance. R हा दिलेल्या पदार्थाचा रोध आहे. A is the area of cross section. A म्हणजेच काटछेदी पृष्ठभागाचं क्षेत्रफळ आहे. and L is the length of the conductor. आणि L ही त्या वाहक तारेची लांबी आहे. आता या जर गोष्टी आपणास माहीत असतील तर आपण काय करू शकतो, त्या पदार्थाची रोधकता किंवा तो पदार्थ ज्या द्रव्यापासून बनलेला आहे त्या द्रव्याची रोधकता काढू शकतो. आता या उदाहरणामध्ये लेंथ ऑफ ए कंडक्टिंग वायर इज गिवन 50 सेंटीमीटर. वी हॅव टू कन्वर्ट इट इंटू मीटर बाय मल्टिप्लाइंग बाय 10⁻⁻². त्या वाहक तारेची लांबी 50 सेंटीमीटर दिलेली आहे की ज्या सेंटीमीटरमध्ये दिलेल्या या लांबीचं मीटरमध्ये रूपांतर करावं लागेल आणि त्यासाठी सेंटीमीटरमध्ये दिलेल्या लांबीला 10⁻² यानं गुणावं लागेल. L is equal to 50 centimeter which is equal to 50 into 10⁻⁻² meter. This is the length in meter. Now thus we will convert radius into meter. Radius is given 0.5 millimeter. आपणाला या ठिकाणी जी त्रिज्या दिली आहे ती त्रिज्या 0.5 मिलीमीटर इतकी दिली आहे. We have to convert it into meter by multiplying the value given in millimeter by 10⁻⁻³ आपणाला या मिलीमीटरमध्ये दिलेल्या त्रिज्येला 10⁻³ या संख्येनं गुणावं लागेल आणि मीटरमध्ये त्याचं रूपांतर करावं लागेल. and thus we will get 0.5 millimeter is equal to 0.5 into 10⁻⁻³ meter, which is again converted into 5 into 10⁻⁻⁴ meter. This is the radius of the conducting wire. And R, that is resistance of a conducting wire, is given, that is 30 ohm. आता तो जो वाहक आहे त्या वाहक तारेचा जो रोध आहे तो रोध 30 ओहम आपल्याला दिलेला आहे. आता रेजिस्टिव्हिटी काढण्यासाठी आपणाकडे सूत्र जे आहे ते रो बरोबर RA/L आहे की जी रेजिस्टिव्हिटी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजेच काटछेदी पृष्ठभागाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी जे सूत्र वापरतो ते सूत्र आहे A = πr². म्हणून या सूत्राचा वापर या ठिकाणी केला आहे. रो इज इक्वल टू R, that is resistance of a conducting wire, into A, that is πr² upon L. हा फॉर्म्युला आपल्याला बदलल्या रूपामध्ये मिळेल. आणि आता by putting different values in the formula
we will get 30 into 3.14, that is the value of pi, into r, that is 5 into 10 raised to minus 4 square, upon 50 into 10 raised to minus 2. By simplifying this, we will get the answer 47.1 into 10 raised to minus 6 ohm meter, or 4.71 into 10 raised to minus 5 ohm meter. Thus, we will get the answer resistivity of the wire is 4.71 into 10 raised to minus 5 ohm meter. This is the resistivity of a conducting wire. And now we will see the example number 4. आणि आता आपण 4 नंबरचं उदाहरण जे ते उदाहरण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. Example number 4. Determine the current that will flow when a potential difference of 33 volt is applied between two ends of an appliance having a resistance of 110 ohm. आता या उदाहरणामधील हा सुरुवातीचा भाग आहे की ज्या भागामध्ये आपणाला एक प्रश्न विचारला आहे की जो प्रश्न काय बघा, डिटरमिन द करंट दॅट विल फ्लो when a potential difference of 33 volt is applied between two ends of an appliance which is having a resistance of 110 ohm. म्हणजे 110 ओहम रोध असलेल्या एका उपकरणाच्या दोन टोकांमध्ये जर 33 व्होल्ट इतकं विभवांतर प्रयुक्त केलं असेल तर त्या उपकरणामधून किती विद्युत प्रवाह वाहत असेल हे पहिल्यांदा काढायचं आहे. आता खाली गिवन थिंग्स आर व्होल्ट, that is potential difference across two ends of the appliance is 33 volt, and R, that is the resistance of the appliance, is 110 ohm. And now we will calculate I, that is the current flowing through the appliance, is equal to V upon R. V, that is potential difference, is 33 volt, and R, that is the resistance of the given appliance, is 110, and thus by simplifying this we will get the answer, that is the current flowing through the appliance is 0.3 ampere. आता या ठिकाणी त्या उपकरणाच्या दोन टोकामध्ये प्रयुक्त केलेलं विभवांतर आहे 33 व्होल्ट. आर म्हणजे रोध आहे 110 ओहम, आणि याच्या आधारे आपण त्या उपकरणातून वाहणारी विद्युतधारा प्रथम काढायची आहे. I is equal to V upon R, की ज्यामध्ये V ची किंमत 33 व्होल्ट, R ची किंमत 110 घातली, भागाकार करून आपल्याला उत्तर मिळेल I बरोबर 0.3, म्हणजेच त्या उपकरणामधून वाहणारी विद्युतधारा 0.3 एम्पियर इतकी असेल. आता याच उदाहरणाचा पुढील भाग बघा. इफ द सेम करंट इज टू फ्लो थ्रू एन अप्लायन्स, जर एवढाच विद्युत प्रवाह त्या उपकरणामधून वाहत असेल, कुठल्या, हॅव्हिंग ए रेजिस्टन्स ऑफ 500 ओहम, म्हणजे 500 ओहम इतका रोध असलेल्या वाहकामधून किंवा असलेल्या एका उपकरणामधून 0.3 इतकाच विद्युत प्रवाह वाहत असेल. प्रश्न तर काय विचारले बघा प्रश्न, हाऊ मच पोटेन्शियल डिफरन्स शुड बी अप्लाइड अक्रॉस इट्स टू एंड्स. आपणाला त्या
उपकरणाच्या दोन टोकामध्ये किती विभवांतर, हाऊ मच पोटेन्शियल डिफरन्स, किती विभवांतर शुड बी अप्लाइड, प्रयुक्त करावं लागेल अक्रॉस इट्स टू एंड्स, त्या उपकरणाच्या दोन टोकामध्ये. आता याचं उत्तर जे ते उत्तर पुढे काढून दिलेलं आहे पहा. इन द सेकंड केस I is equal to 0.3 ampere, R, that resistance of the appliance is 500 ohm, then V is equal to IR. This is the formula which is used to calculate the potential difference applied across two ends of appliance. V is equal to IR, I is 0.3 and R is 500 volt. By multiplying this, we will get the answer 150 volt. That is, the required potential difference between its two ends is 150 volt. आता या दुसऱ्या केसच्या बाबतीत या ठिकाणी आपण जो विद्युत प्रवाह काढलेला आहे वरच्या उदाहरणामध्ये, तो विद्युत प्रवाह जर 500 ओहम इतका रोध असणाऱ्या उपकरणातून जाऊ दिला तर किती विद्युत विभवांतर प्रयुक्त करावं लागेल. आयची किंमत आहे 0.3 एम्पियर, आर म्हणजेच रोध आहे 500 ओहम आणि सूत्र आहे व्ही म्हणजेच विभवांतर बरोबर आय गुणिले आर म्हणजेच विद्युत प्रवाह गुणिले रोध. जर किमती घातल्यास आय म्हणजे विद्युत प्रवाह आहे 0.3 इंटू आर म्हणजेच रोध आहे 500 व्होल्ट. वी विल गेट द आन्सर 150 व्होल्ट. आपल्याला 150 व्होल्ट हे उत्तर मिळेल. म्हणजेच 0.3 एम्पियर इतका विद्युत प्रवाह 500 ओहम रोध असलेल्या उपकरणातून जाऊ देण्याकरता आपणाला त्या उपकरणाला 150 व्होल्ट इतकं विभवांतर द्यावं लागेल. अशा पद्धतीनं आपण या चौथ्या उदाहरणामधील उत्तर मिळवू शकतो. अँड नाऊ वी विल सी or explain the example number 5. The example number 5 is determine the resistance of a copper wire having a length of 1 kilometer and diameter of 0.5 millimeter. आपणाला 1 किलोमीटर लांबी असलेल्या आणि 0.5 मिलीमीटर व्यास असलेल्या एका तांब्याच्या तारेचा रोध काढायचा आहे. डिटरमिन द रेजिस्टन्स ऑफ ए कॉपर वायर हॅव्हिंग ए लेंथ ऑफ 1 किलोमीटर अँड डायमीटर ऑफ 0.5 millimeter. Rho, that is the resistivity of copper, is 1.7 into 10 raised to 8 ओहम मीटर. तांबे या द्रव्याची किंवा या पदार्थाची रोधकता आपणाला या पुस्तकाच्या पान नंबर 35 वरती दिले आहे. ती 1.7 गुणिले 10⁻⁸ ओहम मीटर इतकी आहे. त्यानंतर या उदाहरणामध्ये दिलेल्या बाबी कन्व्हर्टिंग ऑल मेजर्स इनटू मीटर्स. आता उदाहरणामध्ये आपल्याला तारेची लांबी किलोमीटरमध्ये दिली आहे, तारेचा व्यास जो तो व्यास मिलीमीटरमध्ये दिलेला आहे. या दोन्हीचं आपणाला प्रथम मीटरमध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल. L is equal to 1 kilometer which is equal to 1000 meter which is also written as 10 raised to 3 meter in the index form. जे घातांकाच्या रूपामध्ये आपणाला 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर की जे 10⁻³ असं लिहिता येईल. लेंथ ऑफ द गिवन वायर इज 10 raised to 3 meter. Now diameter of that copper wire is 0.5 millimeter
which is converted into meter by multiplying it by 10 raised to minus 3. Hence, diameter is 0.5 into 10 raised to 3 मीटर. आणि आता व्यास जो आहे तो व्यास रूपांतरित केलेला आहे मीटरमध्ये. 0.5 मिलीमीटर बरोबर 0.5 गुणिले 10⁻³ मीटर. आणि आता if r is the radius of the wire, then its area of cross section is given by the formula that is a is equal to pi r square. म्हणजे जेव्हा r हा काटछेदी पृष्ठभागाचं त्रिज्या असते तेव्हा आपल्याला त्या काटछेदी पृष्ठभागाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी a बरोबर पाय r वर्ग हे सूत्र वापरता येतं. आता या ठिकाणी आपल्याला r च्या ऐवजी d ची किंमत म्हणजेच त्रिज्येच्या ऐवजी व्यासाची किंमत दिली आहे आणि म्हणून r च्या ठिकाणी d/2 म्हणजेच व्यासाला 2 न भागल्यानंतर आपल्याला त्रिज्या मिळते हे माहित आहे आणि म्हणून r च्या ठिकाणी d/2 वापरले आहे. a is equal to pi into d/2 square. pi upon 4 into d, that is 0.5 into 10 raised to minus 3 square. Meter square is the unit of area, and thus we will get the answer 0.2 into 10 raised to minus 6 meter square is the area of cross section of that wire. या ठिकाणी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजेच काटछेदी पृष्ठभागाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी पाय आर वर्ग या सूत्राचं थोडं रूपांतर केलं आहे. आपणाला त्रिज्येच्या ऐवजी व्यास दिला आहे म्हणून व्यासाला 2 न भागून ती किंमत आरच्या ठिकाणी वापरली आहे. त्यामुळे सूत्र बनलेलं आहे ए बरोबर पाय गुणिले d/2 वर्ग. आता या सूत्रामध्ये पाय आणि d चे किंमत घालून आपल्याला जर गुणाकार भागाकार केला तर उत्तर मिळतं 0.2 गुणिले 10⁻⁶ मीटर वर्ग. आता हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजेच काटछेदी पृष्ठभागाचे क्षेत्रफळ मिळाल्यानंतर आपण याचा वापर करून प्रत्यक्ष त्या वाहक तारेचा रोध किती असेल हे काढू शकतो. r is equal to rho into L upon A. R means resistance of a given wire. Rho is the resistivity of that specific substance, and L is the length of the wire, and A is the area of cross section. आता या सूत्रामध्ये R म्हणजे वाहक तार किंवा वाहक पदार्थ ज्या द्रव्यापासून बनलेला आहे त्या द्रव्याचा रोध म्हणजेच R की जे आपल्याला काढायचा आहे. रो म्हणजेच तो पदार्थ किंवा ती वाहक तार ज्या पदार्थापासून बनलेली आहे त्या पदार्थाची रोधकता, रेजिस्टिव्हिटी ऑफ कॉपर, तांबे हा तो पदार्थ आहे आणि तांब्याची रोधकता मी मग सांगितल्याप्रमाणे पान नंबर 35 वरती दिली आहे की जी 1.7 गुणिले 10⁻⁸ ओहम मीटर इतकी आहे. त्यानंतर L म्हणजेच वाहक तारेची लांबी की जी वर आपण रूपांतरित करून घेतलेली आहे 10⁻³ मीटर. A म्हणजेच एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काटछेदी पृष्ठभागाचा क्षेत्रफळ की जे वरती काढलेले आहे 0.2 into 10⁻⁻6 मीटर स्क्वेअर. आणि आता या सर्व किमती या सूत्रामध्ये घालून आपल्याला काय मिळेल बघा. R is equal to rho, that is 1.7 into 10⁻⁸ ohm meter into L, that is 10⁻³ meter divided by
A, that is 0.2 into 10 raised to minus 6 meter square. And by simplifying this, we will get the answer 85 ohm. 85 ohm is the resistivity of a substance of a copper wire which is having length of 1 kilometer and diameter of 0.5 millimeter. आणि अशा प्रकारे या उदाहरणातील सूत्रामध्ये किंमत गाठल्यानंतर गुणाकार भागाकार करून साधं रूप दिल्यानंतर आपणाला जे उत्तर मिळतं ते 85 ओहम आहे. म्हणजे त्या वाहक तारेची रोधकता किती आहे? 85 ओहम, किंवा त्या वाहक तारेचा रोध हा 85 ओहम आलेला आहे. कुठली वाहक तार? की ज्या वाहक तारेची लांबी 1 किलोमीटर आणि व्यास 0.5 मिलीमीटर असेल. अशा तांब्याच्या तारेची रोधकता, तांब्याच्या तारेचा रोध हा 85 ओहम इतका असेल. अशा प्रकारे आपण विविध प्रकारची ही जी उदाहरणं आहेत, ही उदाहरणं रोधकतेच्या आणि ओहमच्या नियमावर आधारित मिळणाऱ्या सूत्रांचा वापर करून सोडवू शकतो. आता ही जी उदाहरणं आहेत, ही उदाहरणं सोडवून दिलेली आहेत. आता सोडवून दिलेली असल्यामुळं तुमच्या पुस्तकात त्याची उत्तरं आहेत. पण ती उत्तरं नेमकी कशी आली हे प्रत्यक्ष ते उदाहरण जे आहे ते उदाहरण तुम्ही पहा. व्यवस्थित सावकाशपणे ती उदाहरणं वाचून समजून घ्या. आता ही उदाहरणं समजून घेत असताना आता हा जो व्हिडिओ मी तुमच्या पुढं सादर केलेला आहे, त्या व्हिडिओतील त्या संबंधित उदाहरणाची माहिती काळजीपूर्वक ऐका. पुस्तक समोर ठेवून किंवा वही समोर ठेवून मी सांगितलेली माहिती शिवाय तुमच्या पुस्तकात दिलेली माहिती यांचा वापर करून ही सर्व उदाहरणं व्यवस्थित समजावून घ्या, की जेणेकरून उदाहरणं समजण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. मुद्दाम मी या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करत आहे कारण काही पालक मेसेज करत आहेत किंवा काही पालकांचे फोन येत आहेत की ऑनलाईन जो अभ्यास विद्यार्थ्यांना दिला जातोय तो अभ्यास विद्यार्थी व्यवस्थित करताना दिसत नाही. अभ्यासाच्या नावाखाली तो जो मोबाईल आहे तो मोबाईल तासनतास घेऊन बसलेले असतात आणि प्रत्यक्ष अभ्यासाचं कामकाज त्याच्यावरती होताना दिसत नाही. त्यामुळे तुम्ही विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना द्या. आणि मुद्दाम म्हणून ही सूचना तुम्हाला देतोय. आम्ही ज्या व्हिडिओ क्लिप्स पाठवलेल्या असतात त्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक ऐका. एकदा, दोनदा, तीनदा, जोपर्यंत आपणाला समजत नाही तोपर्यंत ती माहिती व्यवस्थित ऐका. माहिती ऐकत असताना पुस्तक तुमच्या डोळ्यासमोर ठेवा, की जेणेकरून तुम्हाला मी सांगत असलेली माहिती आणि प्रत्यक्षात पुस्तकात दिलेली माहिती याचा संबंध समजेल आणि ते उदाहरण किंवा तो घटक समजण्यास मदत होईल. आज आपल्या सभोवतालची जी परिस्थिती आहे ही कोविड-19 या महामारीमुळं आपल्याला प्रत्यक्ष शाळेमध्ये शिकता येत नाही आणि या सभोवतालच्या परिस्थितीचं भान आपणाला सुद्धा असणं गरजेचं आहे, की ज्यामुळं आपण एक पर्यायी व्यवस्था म्हणून या ऑनलाईन टीचिंगकडं वळलेलो आहोत. आणि त्यामुळे जर या ऑनलाईन टीचिंगचा प्रभावी परिणाम आपणावरती होणं गरजेचं असेल तर त्याकरता स्वतः तुम्ही विद्यार्थ्यांनी या गोष्टी मनावर घेऊन सभोवतालच्या परिस्थितीचं भान ठेवून आपण हे अध्ययनाचं काम जे ते काम चांगल्या प्रकारे करावं. आणि त्यात जर आपणाला कोणत्याही प्रकारची अडचण आली, मी सांगितल्या पद्धतीनं एखादा घटक समजावून घेत असताना 2-3 वेळा समजवून घेऊन सुद्धा जर तो घटक समजला नाही तर तुम्ही विद्यार्थ्यांनी आपापल्या विषय शिक्षकांशी फोनवरून चर्चा करा. विषय शिक्षकांना फोन करत असताना कोणत्याही प्रकारची भीती मनामध्ये बाळगू नका.
कारण विषय शिक्षक सुद्धा तुमची सध्या असणारी परिस्थिती आणि या ऑनलाईन टीचिंगच्या असणाऱ्या मर्यादा याची कल्पना त्यांना असल्यामुळं ते तुम्हाला निश्चितच सहकार्य करतील. कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुम्ही विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता प्रयत्नपूर्वक या बाबी करणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्या कराल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि यानंतर या व्हिडिओ क्लिपमधील पुढचा भाग म्हणजे या प्रकरणातला जो पुढचा भाग आहे तो पुढचा भाग आता आपण सुरू करणार आहोत. आता या प्रकरणामध्ये पुढचा जो भाग आहे तो म्हणजे सिस्टीम ऑफ रेजिस्टर्स अँड इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, रोधांची जोडणी आणि परिणामी रोध असा यानंतरचा या प्रकरणातला भाग आहे. आता रोध जे आहेत त्या रोधांची जोडणी वेगवेगळ्या परिपथामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक रोध एकमेकांना जोडलेले असतात की ज्या जोडणीमुळं आपणाला त्या परिपथामध्ये असणाऱ्या विद्युत धारेवरती किंवा त्या परिपथाच्या दोन टोकामध्ये प्रयुक्त केलेल्या विभवांतरावरती नियंत्रण ठेवता येतं. आणि याकरता परिपथामध्ये वेगवेगळे रोध वेगवेगळ्या पद्धतीनं जोडलेले असतात. यासाठी पहिल्यांदा आपल्याला रोध म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे. व्हॉट इज रेजिस्टन्स? ए टू एंडेड कंपोनंट हॅव्हिंग ए गिवन अमाऊंट ऑफ रेजिस्टन्स, एक दोन टोक असणारा घटक की ज्याच्यामध्ये विशिष्ट रोध आहे किंवा विशिष्ट रोध करण्याची क्षमता आहे, की ज्याला एक विशिष्ट रोध किंमत आहे, की ज्याचा वापर विच इज कनेक्टेड इन द सर्किट, की जो परिपथामध्ये जोडला जातो. म्हणजे रोध हा असा एक घटक आहे की जो परिपथामध्ये जोडला जातो, की ज्याला दोन टोकं असून त्याला एक विशिष्ट किंमत असते. आता ही किंमत म्हणजे त्या रोधाद्वारे विद्युत प्रवाहाला केला जाणारा विरोध असतो. आता हे जे रोध आहेत ते रोध परिपथामध्ये प्रामुख्यानं दोन प्रकारे जोडले जातात. रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन द सर्किट बाय टू डिफरंट systems. The first system is resistors in series. Resistors which are connected in series. रोध की जे एकसर जोडणीमध्ये जोडलेले असतात. जे रोधांची एकसर जोडणी हा परिपथामध्ये रोध जोडण्याचा पहिला प्रकार. And the second type or second system which is used to connect resistors in a circuit is parallel system, that is resistors in parallel. रोधांची समांतर जोडणी. जे रोधांची एकसर जोडणी आणि रोधांची समांतर जोडणी हे रोधांच्या जोडणीसाठी वापरण्यात येणारे दोन प्रकार आहेत. रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन ए सर्किट by using two methods or by using two systems. The first is resistors in series and second is resistors in parallel. Now we will study the first system, that is resistors in series. आणि आता आपण प्रथम रोधांची एकसर जोडणी म्हणजे रोध परिपथामध्ये एकसर पद्धतीने कसे जोडले जातात ते पहिल्यांदा पाहूया. You can see that the ends of the three resistors are connected so that they follow one after other in a single line. आता तुम्ही या बाजूच्या 3.8 या आकृतीमध्ये पाहू शकता. Study the figure 3.8 and from this you can see that the ends of the three resistors are connected so that they follow one after other. R1, R2 आणि R3 हे जे तीन रोध आहेत ते तीन रोध
या परिपथामध्ये असे जोडले आहेत, असे एका रेषेत जोडलेत की जे एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा या पद्धतीनं एका रेषेत ते सर्व रोध जोडले आहेत. अँड दीज रेजिस्टर्स आर सेड टू बी कनेक्टेड इन सिरीज. आणि अशा पद्धतीनं एका पुढं एक जोडण्यात आलेली ही जी रोध आहे या रोधांच्या जोडणीला एकसर जोडणी असं म्हटलं जातं. देन व्हॉट विल बी द डेफिनेशन ऑफ रेजिस्टर्स इन सिरीज? If resistors are connected so that they follow one after the other in a single line, then the resistors are said to be connected in series system. जर रोध एकानंतर एक या पद्धतीने एका रेषेत जोडलेले असतील तर रोधांच्या या जोडणीला एकसर जोडणी असे म्हणतात. इन सच अन अरेंजमेंट, आता अशा प्रकारची रोधांची ही जी जोडणी असते या रोधांच्या जोडणीची वैशिष्ट्ये दिलेत बघा. इन सच अन अरेंजमेंट द सेम करंट फ्लोज थ्रू इच रेजिस्टर. अशा प्रकारे एकसर जोडणीमध्ये जोडलेल्या रोधातून समान विद्युतधारा वाहत असते. द सेम करंट फ्लोज थ्रू इच रेजिस्टर, म्हणजे प्रत्येक रोधामधून समान म्हणजे सारखा विद्युत प्रवाह वाहत असतो. द व्हॅल्यू ऑफ करंट इज आय अँड द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन सी अँड डी इज व्ही. जर या विद्युतधारेची किंमत आय असेल आणि सी आणि डी या दोन टोकांमध्ये असणारं विभवांतर जर व्ही असेल तर काय म्हणते बघा, द थ्री रेजिस्टर्स दॅट इज R1, R2 and R3 are connected in series in the circuit. आता जर R1, R2 आणि R3 हे सेरीज सिस्टीममध्ये एका परिपथात जोडलेले तीन रोध असतील, लेट द व्होल्टेज अक्रॉस देम बी V1, V2, V3 रिस्पेक्टिव्हली. जर R1, R2 आणि R3 या तीन रोधांच्या दरम्यान असणारं विभवांतर हे V1, V2 आणि V3 अनुक्रमे असतील. R1 भोवताली असणारं विभवांतर V1, R2 भोवती असणारं विभवांतर V2 आणि R3 भोवताली असणारं विभवांतर V3 असेल तर काय म्हणलंय, V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. आता हे आपल्याला समीकरण क्रमांक 1 मिळालेलं आहे की ज्या समीकरणामध्ये काय दिलेलं आहे, V दॅट इज द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस टू एंड्स ऑफ द सर्किट, म्हणजे एखाद्या परिपथाच्या दोन टोकामध्ये असणारं विभवांतर म्हणजे V आहे. आता या ठिकाणी C आणि D या दोन टोकामध्ये प्रयुक्त केलेलं विभवांतर V आहे, बट इट डिवाइड्स इन अकॉर्डन्स विथ the resistance of resistors connected in the point C and D. आता या ठिकाणी C आणि D च्या दरम्यान जे तीन रोध जोडलेले आहेत या तीन रोधांच्या किमतीनुसार हे विभवांतर विभागलं जातं. या विभवांतराचं V1, V2 आणि V3 अशा तीन गटामध्ये विभागणी होते की ज्यामुळं टोटल पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस C and D can be calculated by using the formula V is equal to V1 plus V2 plus V3. आता खाली काय दिले बघा, if RS, S means series, R means resistance, resistance of series systems किंवा resistance for सेरीज सिस्टीम म्हणजे एकसर पद्धतीनं जोडलेल्या रोधांचा परिणामी रोध हा RS न दर्शवला जातो. इफ RS इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बिटवीन C and D, देन अकॉर्डिंग टू ओम्स लॉ, जर C आणि D या दोन टोकांच्या दरम्यान जोडलेल्या तीन रोधांचा एकूण परिणामी रोध, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे परिणामी रोध, इफ RS
इज द इफेक्टिव्ह रेझिस्टन्स बिटवीन सी अँड डी. जर सी आणि डी या दोन टोकामध्ये जोडलेल्या R1, R2 आणि R3 या तीनही रोधांचा एकत्रित परिणामी रोध RS असेल तर त्यांनी काय म्हटले बघा, देन अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, असं असेल तर ओहमच्या नियमानुसार काय म्हणले, V इज इक्वल टू IRS. V, that is potential difference across C and D, is equal to IRS. I is the current flowing through the resistors and RS is the effective resistance between point C and D. म्हणजे RS हा जर परिणामी रोध असेल C आणि D या दोन टोकांच्या दरम्यान असणारा, तर ओहमच्या नियमानुसार या दोन टोकांमध्ये असणारा विभवांतर, दॅट इज V इज इक्वल टू I इंटू RS. I इज द करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट, म्हणजे I हा त्या वाहकातून वाहणारी विद्युतधारा किंवा परिपथातून वाहणारी विद्युतधारा आहे आणि RS हा C आणि D या दोन टोकादरम्यान असणाऱ्या किंवा जोडलेल्या सर्व रोधांचा एकूण परिणामी रोध असेल. आता वर आपण बघितले V म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स हे तीन वेगवेगळ्या गटामध्ये विभागलेले आहे, V1 प्लस V2 प्लस V3. V1 इज इक्वल टू IR1, V2 इज इक्वल टू IR2 आणि V3 इज इक्वल टू IR3. म्हणजे आपणाला ओहमच्या नियमानुसार या V1, V2 आणि V3च्या किमती मिळवता येतील, की ज्या किमती खाली मिळवल्या आहेत. V1 म्हणजे IR1, V2 म्हणजे IR2 आणि V3 म्हणजे IR3. सबस्टिट्यूटिंग ऑल दिस इन इक्वेशन फर्स्ट वी विल गेट. आता या V1, V2 आणि V3च्या किमती जर समीकरण क्रमांक 1 मध्ये घातल्या तर आपल्याला काय मिळेल, V is equal to IRS means IRS is equal to IR1 plus IR2 plus IR3, and taking I common we will get RS is equal to R1 plus R2 plus R3. आणि अशा प्रकारे या V1, V2 आणि V3च्या किमती समीकरण क्रमांक 1 मध्ये घातल्यानंतर मिळणारं समीकरण आहे IRS बरोबर IR1 अधिक IR2 अधिक IR3. या समीकरणामध्ये I चारही पदांमध्ये असल्यामुळे I सामायिक काढल्यास आपणाला सूत्र मिळतं RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. And this is the equation, this is the formula which is used to calculate effective resistance of resistors connected in series. आणि हा आहे एकसर पद्धतीने जोडलेल्या रोधांचा एकूण परिणामी रोध काढण्याचं सूत्र किंवा फॉर्म्युला. If n number of resistors are connected in series, then this formula will become RS is equal to R1 plus R2 plus R3 plus dash 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 Rn. If n number of resistors are connected in series, जर n इतक्या संख्येनं एखाद्या परिपथामध्ये रोध जोडले असतील तर त्या परिपथाचा एकूण परिणामी रोध किती असेल, R1 RS is equal to R1 plus R2 plus R3 plus dash 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 Rn. This is the formula which is used to calculate the total effective resistance of resistors connected in series system. आणि हे आहे सूत्र की ज्याचा वापर एकसर जोडणीमध्ये जोडलेल्या रोधांचा एकूण परिणामी रोध काढण्यासाठी वापर केला जातो. And in the next slide we will see
द प्रॉपर्टीज or the characteristics of resistors connected in series. आता आपण एकसर जोडणीमध्ये जोडलेल्या रोधांची वैशिष्ट्ये किंवा रोधांचे गुणधर्म जे आहेत ते गुणधर्म अभ्यासणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य बघा, इफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज देन फर्स्ट द सेम करंट फ्लोज थ्रू ईच रेजिस्टर. जे एकसर जोडणीमध्ये जोडलेल्या सर्व रोधांमधून समान विद्युत धारा वाहते. हा एकसर जोडणीचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य बघा, द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द रेजिस्टर्स इज इक्वल टू द सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस. म्हणजे परिपथामध्ये जोडलेल्या सर्व रोधांचा एकूण परिणामी रोध हा कसा काढला जातो, तर त्या परिपथामध्ये जोडलेल्या प्रत्येक रोधाच्या वैयक्तिक किमतींच्या बेरजेवरून हा एकूण परिणामी रोध काढला जातो. द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द रेजिस्टर्स इज इक्वल टू द सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस. म्हणजे एकूण परिणामी रोध हा त्या परिपथामध्ये जोडलेल्या सर्व रोधांच्या किमतींच्या बेरजे एवढा असतो. हे दुसरं वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य पहा, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एक्स्ट्रीम्स ऑफ द अरेंजमेंट. म्हणजे या एकसर जोडणीच्या दोन अंतिम टोकादरम्यान असणारं विभवांतर, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एक्स्ट्रीम्स ऑफ द अरेंजमेंट. एकसर जोडणीच्या दोन अंतिम टोकामध्ये असणारं विभवांतर इज इक्वल टू हे च्या बरोबर असतं. कशा बरोबर, टू द सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस अक्रॉस इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स. प्रत्येक रोधाभोवताली असणाऱ्या विभवांतराच्या बेरजे एवढं असतं. याचाच अर्थ या एकसर जोडणीमध्ये दोन टोकात प्रयुक्त केलेलं जे विभवांतर असतं ते विभवांतर रोधांच्या किमतीनुसार प्रत्येक रोधाजवळ विभागलेलं असतं, की ज्या विभागलेल्या विभवांतराची बेरीज केली की आपणाला त्या परिपथातील दोन टोकामध्ये असणारं विभवांतर मिळेल. दिस इज द थर्ड प्रॉपर्टी और थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, that is the potential difference between two extremes of the arrangement is equal to the sum of potential differences across individual resistors. And the fourth property, the effective resistance is larger than each of the individual resistances. आता या एकसर जोडणीमध्ये जोडलेल्या सर्व रोधांचा एकूण परिणामी रोध हा प्रत्येक रोधाच्या किमतीपेक्षा जास्त असतो. साहजिकच आहे, कारण एकसर जोडणीमध्ये जोडलेल्या सर्व रोधांच्या वैयक्तिक किमतींची बेरीज म्हणजे परिणामी रोध असतो. त्यामुळे ही बेरीज प्रत्येक रोधापेक्षा जास्त असणार आहे. आणि म्हणून काय म्हटलं आहे, द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज लार्जर दॅन ईच ऑफ द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस. म्हणजे परिणामी रोध हा त्या जोडणीत जोडलेल्या प्रत्येक रोधाच्या वैयक्तिक किमतीपेक्षा जास्त असतो. अँड फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक इज दिस अरेंजमेंट इज युज्ड टू इन्क्रीज द रेजिस्टन्स इन ए सर्किट. आता या प्रकारची जोडणी कधी वापरतो, जर आपणाला परिपथाचा एकूण रोध वाढवावयाचा असेल तर. दिस अरेंजमेंट इज युज्ड टू इन्क्रीज द रेजिस्टन्स इन ए सर्किट. जर परिपथाचा एकूण रोध आपणास वाढवावयाचा असेल तर या प्रकारची जोडणी केली जाते. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रेजिस्टर्स विच आर कनेक्टेड इन सिरीज. आणि हे 5 वैशिष्ट्ये आहेत की जी वैशिष्ट्ये एकसर जोडणीमध्ये जोडलेल्या रोधांच्या बाबतीत लागू पडतात.
आता उजव्या बाजूला डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, याच्यामध्ये काय सांगितलं बघा. व्हेन रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज दे आर कनेक्टेड वन आफ्टर अनादर. जेव्हा रोध एकसर जोडणीमध्ये जोडले जातात तेव्हा ते एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा या पद्धतीने जोडले जातात. इफ एनी वन ऑफ देम डज नॉट फंक्शन, जर या एकसर जोडणीमध्ये जोडलेल्या अनेक रोधांपैकी एखादा रोध कार्य करत नसेल, म्हणजेच खराब असेल, तर काय होईल. देन द सर्किट ब्रेक्स, तर तो परिपथ खंडित होतो. परिपथामध्ये विद्युतधारा पुढे वाहून नेली जात नाही. देअर इज नो फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे एकसर जोडणीमध्ये जोडलेल्या रोधांपैकी एखादा रोध जरी खराब असेल, दोषी असेल, तर तिथून पुढे विद्युतधारा वाहून नेली जात नाही. इफ टू बल्ब्स आर कनेक्टेड इन सिरीज, आता काय म्हणतात बघा, जर दोन बल्ब सिरीजमध्ये जोडले तर काय होतात. दे विल बोथ गिव्ह लेस लाईट दॅन इफ दे हॅड बीन कनेक्टेड इंडिव्हिज्युअली. जर दोन बल्ब एकसर पद्धतीने जोडले असतील तर त्या दोन्ही बल्बपासून मिळणारा प्रकाश हा ते बल्ब एकेकटे जोडल्याने मिळणाऱ्या प्रकाशापेक्षा कमी असतो. If three bulbs are connected in series, their light output will decrease further. आता दोनच्या ऐवजी 3 बल्ब जर वापरले एकसर पद्धतीने जोडण्यासाठी तर त्यापासून मिळणारा प्रकाश आणखी कमी असेल. म्हणजे याचा अर्थ काय. ॲज वी इन्क्रीज द नंबर ऑफ bulbs which are connected in series, the amount of light which is given out of that bulb is going on decreasing. म्हणजे जसं आपण एकसर जोडणीमध्ये जोडलेल्या बल्बची संख्या वाढवत जाऊ तसं त्या सर्व बल्बपासून मिळणारा प्रकाश हा कमी होत जातो. हे असं का होतं, प्रश्न विचारा. थिंक अबाउट इट, याविषयी विचार करा. आणि व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस, या पाठीमागचं कारण काय असेल. आता एक काय कारण असेल. आपण या एकसर जोडणीची वैशिष्ट्ये अभ्यासत असताना तिसऱ्या नंबरचं वैशिष्ट्य अभ्यासलं आहे. ते काय वैशिष्ट्य आहे. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एक्स्ट्रीम्स ऑफ द अरेंजमेंट इज इक्वल टू द सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस अक्रॉस इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. म्हणजे एकसर जोडणीतील परिपथाच्या दोन टोकामध्ये जे विभवांतर प्रयुक्त केलं जातं ते विभवांतर त्या दोन टोकादरम्यान जोडलेल्या प्रत्येक रोधाभोवताली असणाऱ्या विभवांतराच्या बेरजे एवढं असतं. आता याचा अर्थ काय होतो. तर हे परिपथामध्ये प्रयुक्त केलेलं एकूण विभवांतर रोधांच्या किमतीनुसार विभागलं जातं. आणि जरी विद्युतधारा समान असली तरी विभवांतर विभागलं जातं की ज्यामुळं त्या बल्बपासून मिळणारा प्रकाश कमी होत जातो. द आन्सर इज, द रिझन बिहाइंड दिस इज दॅट द व्होल्टेज which is supplied, which is applied to each bulb goes on dividing, due to which we will get less and less light. म्हणजे जसं आपण परिपथामध्ये बल्बची संख्या वाढवत जाऊ तसं विभवांतर म्हणजे व्होल्टेज कमी मिळत जाणार आहे. आणि व्होल्टेज कमी मिळाल्यामुळं प्रकाश होतो, प्रकाश या बल्बमधून कमी मिळणार आहे. आता या प्रकरणातल्या पुढच्या भागामध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल्स फॉर रेजिस्टर्स इन सिरीज. म्हणजे रोधांच्या एकसर जोडणीनं जोडलेल्या परिपथामध्ये वेगवेगळी उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं आपल्याला सोडवायची असतात. त्यामध्ये पहिलं उदाहरण जे ते पहिलं उदाहरण बघा. एक्झाम्पल फर्स्ट, 3 रेजिस्टर्स हॅव्हिंग रेजिस्टन्सेस 15 ओहम, 3 ओहम अँड 4 ओहम आर कनेक्टेड इन सिरीज.
जे 3 रोध की ज्यांच्या किमती 15 ओहम, 3 ओहम आणि 4 ओहम आहेत ते एकसर जोडणी जोडले आहेत. प्रश्न काय विचारलाय? व्हॉट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द सर्किट? त्या परिपथाचा एकूण परिणामी रोध काय असेल? व्हॉट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द सर्किट? त्या परिपथामध्ये एकूण रोध किती असेल? आता कसं काढलं जातं बघा. गिवन थिंग्स आर R1 that is 15 ohm, R2 is 3 ohm and R3 is 4 ohm. That is the resistance of the first resistor is 15 ohm, second resistor is 3 ohm and third resistance is 4 ohm. And the information given is that these 3 resistors are connected in series. आणि हे तीनही रोध जे ते रोध एकसर जोडणीमध्ये जोडले आहेत. And the formula which is used to calculate the effective resistance of resistors connected in series is Rs is equal to R1 plus R2 plus R3. R1 is 15, R2 is 3 and R3 is 4. Hence 15 plus 3 plus 4 is equal to 22 ohm. Thus, the effective resistance in the circuit is 22 ohm. आणि अशा प्रकारे परिपथामध्ये जोडलेला जो रोध आहे त्या रोधांमुळे एकूण रोध आहे तो 22 ओहम इतका आलेला आहे. नाउ वी विल सी एक्झाम्पल नंबर 2. The two resistors having resistances of 16 ohm, 14 ohm are connected in series. जर 16 आणि 14 ओहम रोध असणारे दोन रोध जर एकसर पतीने जोडले असतील तर काय म्हणले बघा. इफ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 18 व्होल्ट इज अप्लाइड अक्रॉस देम. आणि जर या दोन रोधांच्या दरम्यान प्रयुक्त केलेलं विभवांतर 18 व्होल्ट असेल तर कॅल्क्युलेट द करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट. आपल्याला त्या परिपथामधून वाहणारी विद्युतधारा किती असेल हे काढायला सांगितलं आहे. अँड द सेकंड क्वेश्चन इज अँड यू हॅव टू ऑल्सो कॅल्क्युलेट द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स. आणि प्रत्येक रोधा भोवताली असणारं विभवांतर आपल्याला काढायचं आहे. The given things are R1 16 ohm, R2 14 ohm, Rs that is effective resistance of the circuit is 14 plus 16 that is 30 ohm. म्हणजे R1 आणि R2 च्या ज्या किमती दिल्या आहेत यावरून आपल्याला त्या परिपथाचा एकूण रोध काढता येईल. Rs is equal to R1 plus R2. R1 is 40 ohm, R2 is 16 ohm. Then the value of Rs is 30 ohm. And now we will calculate the current flowing through the circuit. Let the current flowing through the circuit be I and the potential difference across 16 ohm and 14 ohm be V1 and V2 respectively. तर काय म्हणते बघा. जर परिपथामधून वाहणारी विद्युतधारा I असेल आणि 16 ओहम आणि 14 ओहम रोध असणाऱ्या दोन रोधांभोवताली असणारं विभवांतर V1 आणि V2 असेल तर काय म्हटलं त्यांनी. V is equal to IR. अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ V is equal to IR. ओहमच्या नियमानुसार V बरोबर IR मिळतं. V is equal to IR and V is equal to V1 plus V2 which is given 18 व्होल्ट. आपल्याला या ठिकाणी V ची किंमत दिली आहे 18 व्होल्ट की जे 18 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स V1 आणि V2 या दोन व्होल्टेजमध्ये डिवाइड झालेला आहे. नाउ फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट. आता पहिल्यांदा आपल्याला त्या परिपथामधून वाहणारी विद्युतधारा काढावी लागेल. द फॉर्म्युला इज I इज इक्वल टू V अपॉन R. सूत्र काय आहे I बरोबर V छेद R.
I is the current flowing through the circuit. V is the potential difference applied across its two ends, and R is the resistance of the resistors. आता या ठिकाणी I म्हणजे विद्युतधारा आहे, V म्हणजे विभवांतर की जे त्या वाहकाच्या किंवा त्या परिपथाच्या दोन टोकामध्ये प्रयुक्त केलेलं आहे, आणि R म्हणजे रोध आहे. आता या किमती घातल्यानंतर काय होईल बघा, I इज इक्वल टू V अपॉन R, दॅट इज 18 व्होल्ट अपॉन 30 ओहम. द आन्सर इज I इज इक्वल टू 0.6 एम्पियर. आता आपल्याला विद्युतधारा जी या परिपथामधून वाहते त्याचं उत्तर मिळालं आहे 0.6 एम्पियर. आता 0.6 एम्पियर इतकी विद्युतधारा वाहत आहे. आता आपल्याला त्यांनी दुसरा प्रश्न काय विचारला आहे, कॅल्क्युलेट द करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट अँड पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स. आता करंट फ्लोइंग आपण काढलं. आता नाऊ वी हॅव टू कॅल्क्युलेट द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स. म्हणजे प्रत्येक रोधाभोवताली असणारं विभवांतर किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. आता त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर इथे या ठिकाणी काढलं बघा. V1 इज इक्वल टू IR1. म्हणजे V1 ची किंमत काढण्याकरता सूत्र काय वापरलं बघा, V1 इज इक्वल टू IR1. V1 इज इक्वल टू I इज 0.6, R1 इज 16. द आन्सर इज 9.6 व्होल्ट. दिस इज द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस फर्स्ट रेजिस्टर. आता पहिल्या रोधाभोवताली असणारं विभवांतर आपल्याला मिळालं आहे V1 बरोबर 0.6 गुणिले 16, की जे उत्तर आलं आहे 9.6 व्होल्ट. आणि दुसऱ्या रोधाभोवताचं विभवांतर बघा, V2 इज इक्वल टू IR2, दॅट इज 0.6 इंटू 14. द आन्सर इज 8.4 व्होल्ट. उत्तर मिळालं आहे 8.4 व्होल्ट. दिस इज द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस सेकंड रेजिस्टर. आता या दुसऱ्या रोधाभोवताली असणारं हे विभवांतर आहे V2 इज इक्वल टू IR2, दॅट इज 0.6 इंटू 14, विच इज इक्वल टू 8.4 व्होल्ट. आता V1 किंमत आली आहे 9.6 व्होल्ट, V2 ची किंमत आली आहे 8.4 व्होल्ट. आणि अशा प्रकारे या दोन्हीही V1 आणि V2 ची जर आपण बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळते 18 व्होल्ट. दॅट इज V इज इक्वल टू V1 प्लस V2, दॅट इज 18 व्होल्ट, विच इज गिवन इन द एक्झाम्पल. म्हणजे उदाहरणामध्ये आपल्याला जे 18 व्होल्ट विभवांतर दिलं होतं, की ज्या 18 व्होल्ट विभवांतराची विभागणी कशी झाली आहे, पहिल्या रोधाभोवताली 9.6 व्होल्ट आणि दुसऱ्या रोधाभोवताली 8.4 व्होल्ट या पद्धतीनं या विभवांतराची विभागणी झालेली आहे. आता या प्रश्नाची उत्तर बघा. द करंट फ्लोइंग इन द सर्किट इज 0.6 एम्पियर अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस टू रेजिस्टन्सेस, दॅट इज 16 ओहम अँड 14 ओहम, आर 9.6 व्होल्ट अँड 8.4 व्होल्ट रिस्पेक्टिव्हली. अशा पद्धतीनं आपणाला रोधांच्या एकसर जोडणीची वैशिष्ट्ये, त्याचप्रमाणे एकसर जोडणीने रोध जोडले असता त्या परिपथाचा एकूण रोध काढण्याची जी काय सूत्र आहेत त्या सूत्राचा अभ्यास करता आला. आणि या सूत्राचा वापर करून प्रत्यक्ष व्यवहारामधील उदाहरणं कशा प्रकारे सोडवली जातात त्याची माहिती या ठिकाणी अभ्यासली आहे. विद्यार्थ्यांनी ही उदाहरणं व्यवस्थित समजावून घ्यावीत. त्याचप्रमाणे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे उदाहरणं अभ्यासत असताना किंवा कोणत्याही घटकाचा अभ्यास करत असताना आपल्यासमोर पुस्तक असावं. पुस्तक समोर ठेवून मी सांगितलेल्या व्हिडिओ क्लिपमधील माहिती काळजीपूर्वक ऐका. एकदा दोनदा ही माहिती आहे ती माहिती ऐका. निश्चित तुम्हाला समजेल. आणि त्यातूनही काही शंका असेल तर आपल्या विषय शिक्षकांशी फोनवरून कुठल्याही प्रकारची भीती मनामध्ये न बाळगता चर्चा करा आणि आपल्या मनातील शंका दूर करा. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर निश्चितच तुम्हाला हा घटक समजून येण्यास मदत होईल.
आता हा घटक किंवा हे प्रकरण संपल्यानंतर आपण आत्तापर्यंत झालेली विज्ञान भाग 1ची 2 प्रकरणं आणि विज्ञान भाग 2ची 2 प्रकरणं याचा अभ्यास व्यवस्थित करून ठेवा आणि परीक्षेच्या दृष्टीनं किंवा चाचणीच्या दृष्टीनं तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला आत्तापासूनच सुरुवात करावी की जेणेकरून आपणाला परीक्षेच्या वेळी सर्व प्रश्नांची उत्तरं अतिशय चांगल्या प्रकारे लिहिता येतील. हॅव अ गुड डे. थँक्यू.